हाय हॅलो नमस्कार. तुमचा लाडका अविनाश तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे सकाळी सकाळी. आज आपण तुम्ही काल आपला गौरी आगमनाचा व्हिडिओ पाहिला असेलच. आज गौरीचं पूजन आहे, म्हणजेच कोकणी भाषेत म्हणतात गौरी हवसणार आहेत. आज हौसा आहे. तयारी काय असते ती सगळी आज आपण बघणार आहोत. हौशाची तयारी इथे केलेली आहे, आपण ती बघूया. हौसे सजावून ठेवलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. आता सध्या पावसाळ्यातून अवेलेबल असणारी भाजी किंवा पानं यांचाच वापर केला जातो. ही कसली पानं आहेत? चीना. ही खाली चिन्याची पानं आहेत. म्हणजे बघा, ही असं पान असतं, चिन्याचं पान म्हणतात त्याला. त्याचा वापर करतात. त्याच्यानंतर हे आहे एक काकडीचं पान आहे, याचा सुद्धा वापर केला जातो. हा आपलं खायचं पान आहे. आणि सध्या अवेलेबल असलेल्या भाज्या म्हणजे काकडी आहे, कारला आहे, भेंडा आहे, जे आता कोकणात सध्या अवेलेबल असतं. म्हणजे काहीकांच्या घरीच उगवतात काकडी वगैरे, कारलं, भेंडी, त्याचाच वापर केला जातो या सगळ्या ह्याच्यात. असं हे पूर्ण सूप असं सजवलं जातं आणि नंतर गौरीच्या इथे हवसलं जातं. आमच्याकडे आता 3 सूप आहेत. हे 1, 2 आणि 3. आईचं, वहिनींचं आणि आयुषीचं, असे 3 सूप आहेत. अशा प्रकारे हे सूप सजवलं जातं आणि मग गौरी हवसतात. ते पुढचं काय ते तुम्हाला गौरी हवसतात तेव्हा दाखवेन. अजून वेळ आहे. सगळ्या अजून काकी वगैरे यायच्या बाकी आहेत, त्याच्यामुळे थोड्या वेळाने गौर हवसली जाईल. ती कशी हवसतात, काय हवसतात, काय काय त्याच्या विधी असतात ते आपण नंतर बघणार आहोत. आता आपण मोठ्या घरात आलो आहोत. आमचं मोठं घर, तिथे गवर बसते. काल आपण गौरीचा व्हिडिओ बघितला ना, तिथे गवर सजवत होते, त्या घरात आलो आहोत. सगळी तयारी सुरू आहे. कोण हिला? मम्मीला पाठव. मेकअप खराब होईल ना.
आज गौरी हवसण्याच्या खास मुहूर्तासाठी आपण रव्याच्या पिठाचे मोदक बनवतोय. रव्याच्या पिठाचे मोदकाची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता रेसिपी वगैरे मी काय दाखवत नाही आहे. नाही तर याच्या आधीचा व्हिडिओ आहे, आपण मुंबईमध्ये बनवले होते रव्याच्या पिठाचे मोदक, ते बघू शकता. नवीन व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण तुमच्यासाठी रेसिपीचा व्हिडिओ बनवूया. आपले मोदक रेडी झालेत. मोदक झालेत तयार. आता खायचे नाहीत, नैवेद्य दाखवायचं आहे, मग खायचे जेवताना. हा आहे कुठे? तिला पप्पू बोलवतो, जरा बोल. टोप टोप विचारतोय. चिकन चिली बनव. ए पप्पू, टोपली काय ना तो. आणि 5 किलोची बिर्याणी. जानूला फ्राय पाहिजे. बीट लावा झाला. होय होय, जाऊया. होती नंतर घेऊन आली, नंतर तेच तर कल्लन नाही काय नाही. तीच आता जेवायचं. शॉर्टकट
रात्री बँड बंद असतात. काय पडतो ना पण सुद्धा जरा फनी मुवमेंट झालेला. ए फोटो नाही काढते झालं. बसलाच गुढीला गेला चिरकुट नाही त्रिकुट बोलली. दोन्ही एकावर येते. आता नाव घ्यायला शेकडा कितीला दिला? कोण तुला येत नाही तुला पाण्याची तांब्या हे काय त्याचा पण तसंच आहे. अरे नाचायचंय पोरांनो. बरोबर झाला असता ते. अजूनच यायला पाहिजे होतं इथे. आज असं काय घेतलं आम्ही तिकडून सांगितलं म्हणून आम्ही थांबलो. थोडा उशीर झाला वरती भरलेली असायची. मग पुन्हा कुठे गेला बसलाय पाठी. झोपलाय बघ. कोण झोपलं? पुन्हा समोरच्याला पण पैसे द्यायचे. सुप्रभात सगळ्यांना. काल गौरी अवसनेचा व्हिडिओ एंडच करताना आला. वाजलेच रात्री 1:30 वाजला सगळं होईपर्यंत. आम्ही जेवलो पण नव्हतो. सगळं झाल्यावर 1:30 वाजता आम्ही जेवायला गेलो. हवसनं झालं. त्याच्यानंतर सगळ्यांना हौसे दिले. तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल. गरबा वगैरे झाला सगळा.
आता उठलो आहे, फ्रेश झालो, चहा पियालो. चला हौशाचा गौरी गणपतीचा म्हणजे गौरी हवसण्याचा व्हिडिओला एंड करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू उद्या गणपती विसर्जनच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.